नमस्कार, मी मिनल माळी मढवी। राजकारण सुपरफास्ट मध्ये घेऊया देशभरातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी सुनावणी घेणार आहेत। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादी सुनावणी सुरू होणार आहे। मंत्रिपदासाठी भरत गोगावले अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते। आमदारकीचा चौकार मारण्यासाठी भरत गोगावले हे अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं। संजय राऊत मर्द असतील तर त्यांनी एक तरी चमत्कार करून दाखवावा असा हल्लाबोल गोगावलेंनी यावेळी केलाय। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्रातला एकही प्रकल्प बाहेर जाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महानंदा डेअरी प्रकल्प गुजरातला जाणार हे चुकीचं आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। महानंदा डबघाईला आलेली संस्था आहे। गैरकारभार आणि कामगार अतिरिक्त भरती यामुळे संस्था अडचणीत आली। राज्यातील प्रमुख दूध संस्थांनी ती चालवायला घ्या अशी विनंती केल्याचंही विखे पाटील म्हणाले। शेतकऱ्यांसाठी जुलमी कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरून जवळपास 700 शेतकऱ्यांचे बळी घेतलेल्या केंद्र सरकारनं पुन्हा एक ड्रायव्हर लोकांना उद्ध्वस्त करणारा हा जुलमी कायदा पारित केलाय अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। अशा कायद्याविरोधात संपूर्ण देशभरात ड्रायव्हर, ट्रक चालक, सर्व प्रकारचे चालक हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आणि आपला या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला प्रत्येकी 12-12 जागा लढवण्याचा फॉर्म्युला वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही असा खोचक टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलाय। अहिताचे कायदे करून जनतेत दहशत निर्माण करून कायदे केले जात आहेत। केवळ ट्रक चालकच नव्हे तर सगळीकडे असाच प्रकार पाहायला मिळतोय। दोष नसतानाही अनेकांना या कायद्याचा फटका बसणार आहे। आयुष्यातून उठवणारा हा तगलकी कायदा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। आम्ही या कायद्याचा निषेध करत असून ट्रक चालकांच्या बंदला पाठिंबा देत असल्याचं पटोले म्हणाले। राम मंदिर प्रश्नावर भाजपाला हिंदू धर्माचं कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलंय? हिंदू धर्माचे शंकराचार्य हे प्रमुख असतात आणि मंदिराचं काम हे अजून अपूर्ण असल्यानं अशा वेळी हा कार्यक्रम करणं हे पाप आहे असं नाना पटोले म्हणाले। निवडणुका तोंडावर आल्याचं पाहून अयोध्या राम मंदिर प्रश्नावर भाजपा सरकार हे इव्हेंट करत असल्याची टीका पटोले यांनी केली। सरकारनं केलेल्या नव्या कायद्यावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली। कायदा समजून घेतला पाहिजे आणि कायदा करणाऱ्यांनी जनतेला समजून घेतलं पाहिजे असं शेलार म्हणाले। महाराष्ट्राबाहेर एकही उद्योग गेलेला नाही आणि जे उद्योग बाहेर गेले त्याला मविया जबाबदार असल्याचं शेलार म्हणाले। मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे यांच्या भूमिकेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दिलाय। याचबरोबर छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणीला देखील त्यांनी पाठिंबा दर्शवलाय। लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तामिळनाडू राज्यात ज्या पद्धतीनं 8 लाखांच्या आत उत्पन्न असेल त्यांनाच आरक्षणाच्या सवलती देण्यात येतात, त्याच अनुषंगानं राज्यात देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीचं निवेदन देणार असल्याचं आठवले यांनी सांगितले। अनेकदा अपघात झाल्यानंतर वाहन चालक वाहन सोडून जातो, त्यावर कायदा होणार आहे। चालकांना सुरक्षा द्यावी अशी त्यांची मागणी आहे। ट्रक चालकांसाठी सुरक्षिततेची हमी महत्त्वाची आहे। सरकारनं भूमिका बघून मार्ग काढणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली। दक्षिण रायगडमधील उद्धव गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फौजदारी संहितेच्या नोटिसा बजावण्यात आल्यात। महाड, माणगाव आणि पोलादपूरमधील 29 कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी नोटीस बजावले आणि हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले। या नोटिसीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था समाजविघातक कृत्य घडू शकतोय अशी शंका व्यक्त करण्यात आली।
शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री हे रायगडमध्ये येणार आहेत। त्याला विरोध करणार असल्याचा आक्रमक पवित्रा हा उद्धव गटानं घेतल्यानंतर ही दडपशाही असल्याचं उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। कोरोना काळात पीपीई किटमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये। कोरोना काळात मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम हे ज्यांनी केलंय त्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावलाय। आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 2019ला जिंकलेल्या 13 जागेवर शिवसेनेनं दावा केलाय। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा जागा ही शिवसेनेकडेच हव्यात, मात्र याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेणार असं मंत्री उदय सामंत म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतली। मवियाशी देणं घेणं नाही, आम्ही स्वतंत्रच लढणार अशी भूमिका राजू शेट्टी यांनी उद्धव यांच्या भेटीनंतर मांडली। महाराष्ट्र बर्बादीकडे नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे। पाणबुडी प्रकल्पाबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतायत असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। खोटं बोला पण रेटून बोला असा या सरकारचा प्रकार असल्याचं ते म्हणाले। एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण एकाच वेळी आमने-सामने पाहायला मिळाले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे धुळे दौऱ्यावर असताना चाळीसगाव इथं एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले। रामदास आठवले यांच्यासोबत दोघांनीही एकाच टेबलवर बसून चहा नाश्त्याचा आनंद लुटलाय। काका पुतण्या एकाच व्यासपीठावर येणार आहे। शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आलाय। पिंपरीत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याचं समजतंय। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलाय। या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। संपाचा शाळांच्या बसेसवरही परिणाम होण्यास सुरुवात झाली। स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय हा शाळा बस मालक संघटनांनी घेतलाय। शाळेच्या बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय। हिट अँड रन कायद्याविषयी थोडा गैरसमज आहे। अनेक ठिकाणी संप मागे घेतलेले आहेत असं विखे पाटील म्हणाले। येणाऱ्या बातम्यांमुळे लोक तणावात आहेत। पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि संध्याकाळपर्यंत परिस्थिती निवळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या नवीन कायद्यावर प्रतिक्रिया दिली आहे। हिट अँड रनचा विषय हा गंभीर आहेच, पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असं ते म्हणाले। राज्यात फक्त पेट्रोल डिझेलवरच नाही तर जीवनावश्यक वस्तूंवरही याचा परिणाम झालेला आहे असं ते म्हणाले। राऊतांनी टीका करण्याचं कारण नाही असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले। लोकसभा जागा वाटपाच्या तिढ्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। उद्धव आणि शरद पवारांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे। महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे। काँग्रेसबाबत चर्चा सुरू असून तातडीने जाण्याची गरज नाही, भविष्यात गरज पडली तर दिल्लीतही चर्चा करण्यात येईल असं राऊत म्हणाले। काँग्रेसमधील काही नेते भाजपामध्ये येण्यास उत्सुक असल्याच्या चर्चेवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। काँग्रेसमधील अनेक लोकांची इकडे येण्यास इच्छा आहे। काँग्रेसला नेतृत्व कुठे आहे? वाटाघाटी करायला फक्त नेते येत आहेत, वाटा कुणाला आणि घाटा कुणाला याची चर्चा होते असं ते म्हणाले। विखे पाटलांनी बरेच पक्ष बदलले, त्यांच्यावर आपण काय बोलणार? उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा कुठे असतील हा त्यांनी विचार करावा असं म्हणत संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधलाय।
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। पंतप्रधान मोदींनी उद्या दक्षिण ध्रुवावर प्रचार केला तरी आश्चर्य वाटू नये, ते चांद्रयानावर पण जाऊन प्रचार करू शकतात, त्यांच्याकडे अमर्याद सत्ता आहे असा टोला राऊतांनी लगावलाय। धनगर आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे। पुढील 15 दिवसात न्यायालयाचा निकाल लागेल अशी आशा आहे। 3 जानेवारीपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे। सरकारनं आणि आम्ही सादर केलेले सर्व पुरावे हे धनगर समाजाच्या बाजूने असल्यामुळे आम्हाला आरक्षणाबाबत न्यायालयातून न्याय मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय। मोटर कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे। हिट अँड रन कायद्याविरोधात सुप्रिया गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे सरकारवर टीका केली। ट्रक चालकांच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा असून राक्षसी कायद्याला विरोध असल्याचं आव्हाड म्हणाले। चाकणकर यांच्या टीकेला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिले। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजित पवारांनीच निवडून आणलेलं आहे असं काहींचं म्हणणं आहे। माझा त्यांना एक सांगणं आहे, पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तरी निवडून आणून दाखवावं, मग आम्ही बाकीच्या तुमच्या गोष्टी मान्य करू असं रोहिणी खडसे म्हणाल्या। अयोध्या मंदिरात उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होतोय। या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथं राम मंदिराचा सोहळा हा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी केलेला आहे। प्राणप्रतिष्ठा दिनी सुट्टी घोषित करावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केलेली आहे। येत्या 22 जानेवारीला सुट्टी द्या असं पत्र आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले। राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्य सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात।